सध्या महाराष्ट्रामधलं वातावरणच असं आहे की मूळ मुद्दे बाजूला ठेवून राजकारण्यांना सोयीस्कर ठरेल अशा मुद्द्यांवरती लक्ष दिलं जात आहे। लोकांचे मूलभूत प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात आहेत आणि प्रत्येक आठवड्याला नवीन मुद्दा बाजारात आणून त्यावरती राजकारण केलं जात आहे। न्यूज चॅनलला टीआरपी मिळवून दिला जातोय। या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय। श्रीमान रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवल्यावरून सध्या महाराष्ट्रामधलं वातावरण तापलेलं आहे। या कुत्र्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही किंवा समकालीन साधनामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही असा दावा केला जातोय। काही लोक तर असंही म्हणत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या इतिहासामध्ये कुत्रा या प्राण्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही। शिवचरित्रातला असा एकही प्रसंग नाही ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत एखादा कुत्रा दाखवलेला आहे। अशा वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, पण मित्रांनो, हा दावा पूर्णपणे खोटा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला एक प्रसंग असा आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत एक कुत्रा सुद्धा दाखवण्यात आला आहे। विशेष म्हणजे त्याचा शिवकालीन पुरावा आज सुद्धा उपलब्ध आहे। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प हे महाराजांच्या हयातीतच म्हणजे महाराज जिवंत असतानाच तयार करण्यात आलं होतं। आणि हे शिल्प आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामधल्या एका राणीनं महाराजांना ज्यावेळी प्रत्यक्ष पाहिलं ना, त्यावेळेला त्या राणीनं स्वतःच्या राज्यामध्ये महाराजांचं हे शिल्प तयार केलं होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प आहे जे महाराज जिवंत असतानाच तयार करण्यात आलं होतं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या शिल्पामध्ये महाराजांच्या घोड्याच्या पायाजवळच आपल्याला एक कुत्रा सुद्धा पाहायला मिळतो। एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असतानाच कर्नाटकातल्या एका राणीनं शिवाजी महाराजांचं हे शिल्प नेमकं का तयार केलं होतं ना, हे पहिल्यांदा जाणून घेऊयात। घडलं असं होतं 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला। राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची मोहीम ती म्हणजे दक्षिण दिग्विजय। ही मोहीम फतेह झाली, महाराजांनी विजय मिळवला। दक्षिण दिग्विजय संपन्न झाल्यानंतर महाराज ज्यावेळी आपल्या सैन्यासोबत महाराष्ट्रात म्हणजे स्वराज्यात परत येत होते ना, त्यावेळेला कर्नाटक राज्यामध्ये बेलवडी नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये एक जुनी गडी होती। गडी म्हणजेच एक छोटासा भुईकोट किल्ला होता। तो जिंकण्याचे महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिले। बेलवडीची जी गडी होती ना, ती प्रभू देसाई यांच्या मालकीची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ती गडी जिंकण्यासाठी सखोजीराव गायकवाड या मावळ्याला ती संपूर्ण जबाबदारी दिली होती। बेलवडीमध्ये असणाऱ्या त्या छोट्याशा गडीभोवती एक मोठी लढाई घडून आली आणि या लढाईमध्ये प्रभू देसाई मारले गेले। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच पत्नी असलेल्या मल्लमादेवी यांनी त्या लढाईचं नेतृत्व केलं आणि तब्बल 28 दिवस मावळ्यांसोबत झुंज देऊन त्यांनी ती गडी शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला। परंतु तब्बल 28 दिवस मोठा प्रतिकार करून सुद्धा मावळे मागे हटायला तयार नाहीत। हे ज्या वेळेला मल्लमादेवीच्या लक्षात आलं ना, मावळ्यांसोबत आपला टिकाव लागू शकत नाही, हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं ना, त्यावेळेला त्यांनी तहाची बोलणी करायला सुरुवात केली। मल्लमादेवीनं शिवाजी महाराजांना तह करण्याची विनंती केली। तब्बल 28 दिवस चाललेल्या या लढाईमध्ये मल्लमादेवीचा अखेर पराभव झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तह करण्यासाठी मल्लमादेवी आणि त्यांच्या लहान मुलाला शिवाजी महाराजांच्या समोर आणण्यात आलं। यावेळेला मल्लमादेवी यांना असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला ठार मारतील, आपल्यालाच नाही तर आपल्या लहान मुलाला सुद्धा ठार मारून ते आपलं राज्य हिसकावून घेतील। परंतु असं काहीही झालं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमादेवी यांच्या लहान मुलाला स्वतःच्या मांडीवरती बसवलं आणि शिवराय मल्लमादेवींना असं म्हणतात की ताई, तुमचं शौर्य, पराक्रम आणि महत्वाकांक्षा पाहून मी प्रचंड प्रभावित झालो आहे। तुमचं हे राज्य जरी आम्ही जिंकलं असलं ना, तरी तुमचा पराक्रम पाहून आम्ही इतके प्रभावित झालो आहोत की तुमचं हे राज्य आम्ही तुम्हाला परत देत आहोत। तुमच्या मुलाच्या दूध भातासाठी तुमचं हे राज्य एका भावाकडून तुम्हाला परत देण्यात येत आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमादेवी या कर्नाटकामधल्या राणीला स्वतःची बहीण मानलं, तिच्या लहान मुलाला स्वतःचा भाचा मानलं आणि त्या भाच्याच्या दूध भातासाठी आम्ही जिंकलेलं हे राज्य तुम्हाला परत देत आहोत अशी महाराजांनी घोषणा केली। मल्लमादेवी या राणीचा पराक्रम पाहिल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज असं म्हणाले होते, पतीच्या मृत्यूनंतर 1-2 नाही तर तब्बल 28 दिवस तुम्ही जी झुंज दिली ना, ती इतकी अफाट आहे। तुमचं शौर्य, पराक्रम
आणि महत्वाकांक्षा पाहून आम्ही प्रभावित झालो आणि म्हणूनच तुम्हाला मल्लम्मा देवी नाही तर सावित्री देवी असं नाव आम्ही देत आहोत, असं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते. त्या दिवसानंतर मल्लम्मा देवी ही कर्नाटकातली राणी सावित्री देवी देसाई म्हणून सुद्धा ओळखली जाऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा इतका निष्कलंक होता, इतका महान राजा होता ना, की एका स्त्रीचा यथोचित सन्मान करून जिंकलेलं त्यांचं राज्य त्यांना पुन्हा परत देऊन टाकलं. यामुळे सावित्री देवींच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जो काही आदर होता ना, तो लाखपटीनं वाढला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण आपल्या राज्यामध्ये कायम राहावी यासाठी सावित्रीबाईंनी स्वतःच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प उभारलं, ते सुद्धा महाराज जिवंत असताना. या शिल्पाचे एकूण 2 भाग आहेत. त्यामध्ये वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरती स्वार होऊन आपल्या सैन्यासोबत जात आहेत असं दाखवण्यात आलं आहे, तर खालच्या बाजूला शिवाजी महाराज आसनावरती बसलेले आहेत आणि त्यांच्या एका मांडीवरती सावित्री देवी देसाई यांचा लहान मुलगा बसलेला आहे, असा तो सगळा प्रसंग आहे. खालच्या शिल्पामध्ये महाराजांच्या बाजूलाच 2 महिला सुद्धा दाखवण्यात आल्या आहेत. त्यामधली एक महिला म्हणजे स्वतः सावित्रीबाई देसाई आहेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प जे शिवाजी महाराज जिवंत असतानाच तयार करण्यात आलं होतं. या शिल्पामध्ये वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार आहेत, त्यांच्या आजूबाजूला सैनिक आहेत, महाराज मोहिमेवरती जात आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या घोड्याच्या खालच्या बाजूलाच एक कुत्रा सुद्धा दाखवण्यात आला आहे. खरं तर हा कुत्रा वाघ्या कुत्रा आहे की आणखी दुसरा कुठला कुत्रा हे निश्चित सांगता येणं कठीण आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये कुत्रा हा सुद्धा प्राणी होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या काही प्रसंगामध्ये कुत्रा या प्राण्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. हे आपल्याला या चित्रावरून स्पष्टपणे दिसून येतं. मित्रांनो, आज सुद्धा कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्याशा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आजही आपल्याला पाहायला मिळतं. विशेष म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना तयार केलेलं हे महाराजांचं जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प आहे. मित्रांनो, श्रीमान रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जवळ वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते आणि अशी एक कथा सांगितली जाते की शिवरायांच्या मृत्यूनंतर या कुत्र्यानं त्यांच्या चितेमध्ये उडी मारली होती. खरं तर बरेच लोक असंही सांगतात की रायगडावरती शिवरायांच्या समाधीजवळ हा जो एक कुत्रा आहे ना, तो पूर्णपणे काल्पनिक आहे, त्याला इतिहासामध्ये कुठलाही आधार नाही किंवा इतिहासामध्ये तसे कुठलेही पुरावे नाहीत असा सुद्धा दावा केला जातो. आणि म्हणूनच वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या महाराष्ट्रामधलं वातावरण पूर्णपणे तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर मगाशी जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला ना, सावित्रीबाई देसाई या कर्नाटकातल्या राणीनं शिवाजी महाराजांचं जगातलं सगळ्यात पहिलं शिल्प उभारलं. या शिल्पामध्ये शिवरायांच्या घोड्याच्या पायाजवळ एक कुत्रा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा कुत्रा नक्की वाघ्या कुत्रा आहे की दुसरा कुठला कुत्रा हे निश्चितपणानं आपण कोणीही सांगू शकत नाही. मी तसा दावाही करू शकत नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठेही कुत्रा या प्राण्याचा उल्लेख सापडत नाही असं जे लोक म्हणतात ना, त्यांना मात्र निश्चितपणानं मी हे सांगू शकतो की शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला हा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे, ज्या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचा जो काही ताफा होता ना, त्या ताफ्याच्या सोबत घोड्याच्या पायाखाली एका कुत्र्याचं सुद्धा शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हा वाघ्या कुत्रा आहे असं मी अजिबात सांगू शकत नाही, असा मी कुठला दावाही करत नाही. परंतु जे लोक असं म्हणतात ना की शिवरायांच्या आयुष्यामधल्या कुठल्याही प्रसंगामध्ये कुत्रा आपल्याला पाहायला मिळत नाही, त्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की कर्नाटकातल्या राणीनं म्हणजे गदग प्रांतामधल्या बेलवडी या छोट्याशा गावामध्ये आज सुद्धा ते शिल्प आपल्याला पाहायला मिळतं, ज्या शिल्पामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांच्या घोड्याच्या पायाजवळ एक कुत्रा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर श्रीमान रायगडावरती जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ना, बरेच लोक असंही सांगतात की ती वाघ्या कुत्र्याची समाधी नसून ती एक काल्पनिक समाधी आहे. त्या ठिकाणी पुतळाबाई राणी साहेब, ज्या की शिवाजी महाराजांच्या एक राणी होत्या आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर त्या रायगडावरती सती सुद्धा गेल्या होत्या, त्यांची ती समाधी आहे. त्या समाधीसोबत छेडछाड करून त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळा बसवलाय असाही दावा काही लोक करतात. आणि याच गोष्टीमुळे 2012 साली हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा काही लोकांनी त्या ठिकाणावरून काढून दरीत फेकून देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर पुरातत्व खात्यानं तो जो काही पुतळा आहे ना, तो पुन्हा आहे त्या जागेवरती बसवण्याचं काम केलं होतं. परंतु इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा या समाधीचा आणि त्या वाघ्या कुत्र्याचा वाद हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.